हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचा फर्स्ट एक्सरसाइज आणि त्याच्या अगोदरचे थेरम्स आपण कव्हर केलेले आहेत, बरोबर ना. म्हणजे जवळपास सगळे पॉइंट्स आपले कव्हर झालेले आहेत फर्स्ट एक्सरसाइज पर्यंतचे, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, दॅट इज अ अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स. त्या दोन लाईन्स मधला अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स आपल्याला काय एक थेरम आहे, तो थेरम आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. तर काय बघा तो थेरम, यस, if theta is the acute angle between the lines given by ax square plus 2hxy plus by square is equals to 0, then tan theta is equals to 2 root h square minus ab upon a plus b if a plus b not equals to 0. बरोबर. आता हा जो थेरम आहे, हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला एक tan थीटाचा आणखी एक फॉर्म्युला आपण 11th मध्ये बघितलाय. तर काय होता तो फॉर्म्युला, जर L1 ही लाईन असेल, या लाईनचा स्लोप समजा M1 असेल, L2 ही सेकंड लाईन असेल, त्या लाईनचा स्लोप समजा M2 असेल, तर अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स आपण फॉर्म्युला कुठला यूज केला होता बघा, tan थीटा इज इक्वल्स टू मॉड्युलस मध्ये M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. आठवतो का बघा, हा फॉर्म्युला आपण यूज केला होता, बरोबर. इथे M1 M2 हे काय, दिस आर द स्लोप्स ऑफ दॅट करस्पॉन्डिंग लाईन्स L1 अँड L2 रिस्पेक्टिव्हली, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला जर त्या लाईन्सचे स्लोप्स माहित असतील तर त्यावरून तुम्ही त्या दोन लाईन्स मधला अँगल फाइंड आउट केलेला आहे. तर या ठिकाणी पण आपल्याला तोच कन्सेप्ट यूज करायचा आहे. बघा इथं आता गिवन इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन्स काय दिलेलं बघा, इक्वेशन ax square plus 2hxy plus by square is equals to 0. हे तुम्हाला लाईनचे इक्वेशन दिलेलं आहे, बरोबर ना. आता जेव्हा आपण याचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे, लक्षात घ्या, मागे म्हणजे एक्सरसाइजच्या अगोदरच्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही याचे सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. आता हे जे इक्वेशन आहे ते काय रिप्रेझेंट करतं, इट रिप्रेझेंट्स जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, बरोबर ना. आणि जेव्हा याचं तुम्ही सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केलाय, म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करायच्या अगोदर तुम्ही याचे सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केल्यात. बघा आठवतं काय, तर काय होते ते सेपरेट इक्वेशन्स, तर y इज इक्वल्स टू मायनस एच प्लस मायनस स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. हे ते दोन सेपरेट इक्वेशन, म्हणजे तुम्ही एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घेऊ शकता. ही काय आहे, these are the two equations of lines passing through origin whose combined equation is given by ax square plus 2hxy plus by square is equals to 0. बरोबर. मग इथं आपण तेच यूज करूया ना, याचा यूज करून हे आपण काय करू शकतोय, हे अँगल जो आहे तो प्रूव्ह करू शकतोय. तर बघा मग इथं ती जी दोन इक्वेशन्स आहेत, ती दोन इक्वेशन्स काय आहेत बघा, y is equals to मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. आणि नेक्स्ट काय बघा, y इज इक्वल्स टू यस मायनस एच मायनस स्क्वेअर रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. ही जी दोन लाईन्स आहेत, बरोबर ना, या दोन लाईन्सची इक्वेशन. आणि मग याच्यावरून इथं बघा, हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, y इज इक्वल्स टू, हा कुठला फॉर्म आहे बघा, y इज इक्वल्स टू m1x वेर m1 इज दिस. आणि हा कुठल्या फॉर्म मध्ये आहे, y इज इक्वल्स टू m2 इंटू एक्स, सो m2 इज दिस, बरोबर. आणि मग आता या दोन स्लोपची आपण ऍडिशन केली, या दोन स्लोपचा आपण प्रोडक्ट केला, तर तुम्हाला आठवतं का बघा, आपण फॉर्म्युले पण बघितलेले आहेत. कोणते फॉर्म्युले बघितले, M1 आणि M2 आपल्याला मिळालेला आहे. या दोन्ही लाईन्स काय आहेत बघा, त्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत, बरोबर ना. मग इथं आपण बघितलेलं आहे M1 प्लस M2 जर मी केलं, त्या दोन्ही स्लोपची जर ऍडिशन जर या ठिकाणी केली, तर काय येतं बघा, व्हेन वी ऍड द स्लोप्स ऑफ दॅट टू लाईन्स, देन व्हॉट वी गेट हिअर, यस, प्लस रूट मायनस रूट गेट कॅन्सल बिकॉज डिनॉमिनेटर इज सेम, सो वी ऍड न्यूमरेटर डायरेक्टली, बरोबर ना. तेव्हा काय होतं, रूट रूट गेट कॅन्सल, सो व्हॉट वी गेट हिअर M1 प्लस M2 दॅट इज मायनस 2h अपॉन बी. लक्षात आलं का बघा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं M1 इंटू M2, त्या दोन्ही स्लोपचा जर प्रोडक्ट केला तर काय येतो प्रोडक्ट, या दोन्हीचा प्रोडक्ट म्हणजे डिनॉमिनेटर बी 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 स्क्वेअर झाला
न्यूमरेटर मध्ये ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर, म्हणजे एच स्क्वेअर झाला आणि मायनस या रूटचा स्क्वेअर केला तो परत एच स्क्वेअर मायनस ए बी, एच स्क्वेअर कॅन्सल, मायनस मायनस प्लस ए बी अपॉन बी स्क्वेअर म्हणजेच काय आलं m1 इंटू m2 काय येतं ए बाय बी. हे रिझल्ट पण आपण बघितलेले आहेत. तर लक्षात घ्या तुम्हाला काय प्रूव्ह करायचं टॅन थिटा बरोबर 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी बरोबर. त्यासाठी आपण काय केलं ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर बरोबर 0 काय रिप्रेझेंट करतं, इट रिप्रेझेंट्स अ जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन whose separate two equations of that lines are y is equals to minus h plus minus root h square minus ab upon b into x बरोबर. त्यातला एक आहे मायनस एच प्लस रूट अपॉन बी एक्स, मायनस एच मायनस रूट अपॉन बी एक्स बरोबर ना. तर या पद्धतीनं स्लोप्स मिळाले आणि त्यांचे ऍडिशन आणि त्यांचा प्रोडक्ट केला आपल्याला हे रिझल्ट मिळालेले आहेत. आता या दोन्हीचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे m1 मायनस m2 फाइंड आउट करायचं आहे. तर बघा मग मी इथं लिहितो आता वी नो आपल्याला माहित आहे काय बघा m1 मायनस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता m1 मायनस m2 चा स्क्वेअर जर केला तर तो काय येतो बघा यस m1 प्लस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस किती हो 4 इंटू m1 m2. लक्षात आलं का बघा. म्हणजे काय झालं या ठिकाणी m1 मायनस m2 चा स्क्वेअर बरोबर जर याचं एक्सपान्शन केलं तर काय ते m1 स्क्वेअर मायनस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर, याचे एक्सपान्शन m1 स्क्वेअर प्लस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर आणि मायनस 4m1 m2 म्हणजे परत ते काय होणार आहे मायनस 2m1 m2 बरोबर ना. आता तिथं व्हॅल्यूज पुट करूया बघा m1 मायनस m2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू m1 प्लस m2 किती आहे बघा मायनस 2h अपॉन b होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 m1 m2 किती आहे बघा दॅट इज a बाय b बरोबर ना. आणि आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे बघा किती येतं मायनस 2h चा स्क्वेअर दॅट इज 4h स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस किती बघा 4a अपॉन b बरोबर ना. आता इथं काय करतोय बी स्क्वेअर, इथं पण बी स्क्वेअर पाहिजे मी बी न मल्टिप्लाय करतो बी न डिवाइड करतो आणि मग बघा बी इंटू बी बी स्क्वेअर डिनॉमिनेटर सेम झाला मग न्यूमरेटरचा आपण डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन घेऊ शकतोय म्हणजे किती येतं बघा मग 4h स्क्वेअर मायनस 4ab आणि अपॉन किती आलो बी स्क्वेअर. अलग लक्षात बघा. आता मग इथं मी काय करतोय बघा यस m1 मायनस m2 चा स्क्वेअर 4 टेकिंग कॉमन ब्रॅकेट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन किती आहे बघा बी स्क्वेअर बरोबर ना. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतलं तर काय येतं बघा याच्यावरून यस m1 मायनस m2 इज इक्वल्स टू यस 4 चं स्क्वेअर रूट किती येणार आहे 2 आणि रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन किती आलं बघा बी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ m1 मायनस m2 बरोबर ना. म्हणजे m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 याच्यावरून आपण m1 मायनस m2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि याचा यूज आता आपण मगाशी डिस्कस केलेल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. ठेवूया त्या व्हॅल्यूज बघा फॉर्म्युला पण मी इथं लिहितोय tan थीटा इज इक्वल्स टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2 बरोबर ना. आणि या ठिकाणी त्या व्हॅल्यूज पुट करूया बघा काय येतं आता या ठिकाणी m1 मायनस m2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा दॅट इज 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि डिवायडेड बाय किती आहे बघा बी अँड दिस होल डिवायडेड बाय 1 प्लस m1 m2 किती आहे बघा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m1 m2 दॅट इज a बाय b बरोबर. आणि आता या व्हॅल्यूज इथं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं बरोबर. जर सिम्प्लिफाय केलं बघा काय करूया डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे सांगा यस 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी अँड दिस होल डिवायडेड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बी प्लस ए डिवाइड बाय बी अँड हिअर बी बी गेट कॅन्सल बरोबर. बी ला बी कॅन्सल झालं. आता बी ला बी कॅन्सल झालं म्हणजे राहिलं काय सांगा व्हॉट रिमेन्स tan थीटा इज इक्वल्स टू यस 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि डिवायडेड बाय ए प्लस बी and this is the required angle between that two lines having slopes m1 is equals to minus h plus root h square minus ab upon b and minus h minus root h square minus ab upon b. या दोन लाइन्स मधलं कंबाइंड अँगल
काय तर टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. तर सर्वांना लक्षात आलं का बघा, अँगल बिटवीन टू लाईन्सचा हा फॉर्म्युला, हा थेरम सर्वांच्या लक्षात आला असेल. तर बघा हा थेरम खूप महत्वाचा आहे. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला अँगल्स फाइंड आउट करा किंवा अँगल्सचे काहीतरी कंडिशन्स दिलेले असतील, त्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत किंवा त्या दोन लाईन्स कोइन्साइड होत आहेत, तर तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा वेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळं टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. लक्षात घ्या, जरी बोर्ड्सला म्हणजे 25% सिलेबस कमी केलेला आहे, त्यामध्ये काही पॉइंट्स ड्रॉप केलेले असतील, पण आपण इथं सगळे पॉइंट्स कव्हर करूया. कारण तुम्हाला हे पॉइंट्स माहीत असतील तर याच्यावरचे एक्झाम्पल्स, कॉम्पिटिटिव्हचे एक्झाम्पल्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर बघा थेरम सर्वांना लक्षात आला असेल. तर आता मग याच्यावरच्या कंडिशन्स आपण बघणार आहोत. आपण अँगल बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला बघितलाय, बरोबर ना. काय फॉर्म्युला बघा, पुढे दॅट फॉर्म्युला टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी, बरोबर ना. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण त्या दोन पेअर ऑफ लाईन्स ज्या आहेत, कंबाईन इक्वेशन जे दिलेलं असेल त्या दोन पेअर ऑफ लाईन्स मधला अँगल फाइंड आउट करतो. लक्षात घ्या, त्या दोनही लाईन्स काय आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत. याच्या यूज करून आपण ते दिलेल्या लाईन्सचं नेचर सांगणार आहोत, बरोबर ना. आता पहिलं बघूया, त्या ज्या दोन लाईन्स आहेत, ज्या दोन लाईन्सच्या मधलं अँगल जो आहे दॅट इज टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी आहे, बरोबर ना. आता मग ते L1 L2 या दोन लाईन्स आहेत असं आपण सपोज करूया, बरोबर ना. जर समजा त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, इफ दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर whose combined equation is ax square plus 2hx square plus by square is equals to 0, then what is the condition? आपल्याला कंडिशन फाइंड आउट करायची. आता मला सांगा, त्या दोन लाईन्स L1 L2 परपेंडिक्युलर टू इच अदर, L1 इज परपेंडिक्युलर टू L2 असेल तर मला सांगा अँगल बिटवीन देम इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज 90 डिग्री, बरोबर ना. म्हणजे थिटा 90 असणार आहे. आता मग मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 90 डिग्री. टॅन 90 जे आहे ते कसं आहे बघा, नॉट डिफाईन आहे, बरोबर ना. टॅन 90 ची व्हॅल्यू काय येते, नॉट डिफाईन येते, बरोबर. तर मग टॅन 90 नॉट डिफाईन आहे. मग जर त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर असं येणार आहे ते एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. आता LHS तर नॉट डिफाईन आहे, मग RHS जे आहे ते नॉट डिफाईन कधी होईल, जेव्हा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 व्हायला पाहिजे, बरोबर ना. जर याचा डिनॉमिनेटर 0 असेल तर या कम्प्लीट रेशोची व्हॅल्यू इन्फिनिटी येणार आहे, बरोबर ना. म्हणजे LHS इक्वल्स टू RHS होणार आहे. मग हे कधी शक्य आहे, व्हेन दिस पॉसिबल, ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. तर लक्षात घ्या, त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत हे आपण कधी म्हणू शकतोय, जेव्हा ए प्लस बी बरोबर 0 असेल. म्हणजेच काय, ए हा काय आहे, आता ते जर इक्वेशन तुम्ही बघितला, दॅट इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 हे आहे कंबाईन इक्वेशन, बरोबर ना. त्या दोन लाईन्सचे कंबाईन इक्वेशन आहे, बरोबर. आता याच्यामध्ये ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. आता ए म्हणजेच काय आहे, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे आणि बी म्हणजे काय आहे, वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे. मग कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस काय बघा, कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू जर 0 येत असेल, म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट प्लस वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट यांची सम जर 0 आली तर आपण काय म्हणतोय, दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्या दोन लाईन्स एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहेत, बरोबर ना. आता नेक्स्ट सेकंड कंडिशन बघा, L1 L2 सेम त्या दोन लाईन्स आहेत, L1 आणि L2. आता या दोन लाईन्स एकमेकांना कोइन्सिडेंट असतील, म्हणजेच आपण त्यांना त्या पॅरलल असं पण म्हणू शकतोय. म्हणजेच कोइन्सिडेंट असतील त्या एकमेकांना. कधी हे शक्य आहे, तर त्या दोन लाईन मधला अँगल किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0, बरोबर ना. जर थिटा 0 असेल म्हणजे त्या दोन लाईन्स मधला अँगल जर 0 असेल, याचा अर्थ काय होतोय, दॅट टू लाईन्स आर कोइन्साइड विथ इच अदर, बरोबर, किंवा कोइन्सिडेंट लाईन्स म्हणतोय.
बरोबर. तर मग बघा थिटा इज इक्वल टू 0 असेल तरच त्या दोन लाईन्स एकमेकांना कोइन्सिडेंट होणार आहेत. आणि मग थिटा 0 याचा अर्थ काय होतो बघा, tan 0 इज इक्वल टू 2 रूट h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय किती आलं, a प्लस b. लक्षात आलं का बघा. आता या ठिकाणी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 0, 0 आहे. 0 इज इक्वल टू किती, 2 रूट h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय किती आलं, a प्लस b. आता हा a प्लस बी लेफ्टला मी ट्रान्सफर केला, 0 इंटू a प्लस बी काय येणार आहे, 0. म्हणजेच काय झालं बघा इथं, 2 रूट h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू किती आलं, 0. बरोबर ना. आता स्क्वेअरिंग बोथ साइड 2 पण ट्रान्सफर करूया आपण उजव्या बाजूला, म्हणजे रूट h स्क्वेअर मायनस ab बरोबर 0 आलं. आणि दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर काय येतं बघा, h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0. मीन्स जर h स्क्वेअर मायनस ab बरोबर 0 किंवा म्हणतो मी इथं h स्क्वेअर इज इक्वल टू ab असेल, ab फक्त मी राईटला ट्रान्सफर केला, h स्क्वेअर बरोबर ab असेल तर आपण काय म्हणू शकतोय, दॅट टू लाईन्स आर कोइन्साइड. त्या दोन लाईन्स काय कोइन्सिडंट आहेत, कोइन्साइड करतात एकमेकांना असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे बघा त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर कधी, जेव्हा a प्लस b इज इक्वल टू 0 असेल, आणि कोइन्सिडंट कधी होत असते, जेव्हा h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0 येणार आहे. बरोबर. तर या दोन कंडिशन्स तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, कारण या दोन कंडिशनचा यूज करून तुम्हाला बरेच क्वेश्चन्स ट्राय करता येतील. कारण तुम्हाला कंडिशन्स काय दिलेले आहे त्यावरून तुम्हाला एखादा अननोन त्या इक्वेशन मध्ये दिलेले असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येईल. आता आपण इथं जे इक्वेशन बघितलं, दिस इज द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. नंतर आपण जेव्हा पुढे इक्वेशन बघणार आहोत, जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, बरोबर, विच आर नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, तर त्यामध्ये पण तुम्हाला अँगलचा असाच फॉर्म्युला आहे, टॅन थिटा. तिथं सुद्धा तुम्हाला अँगलचा हाच फॉर्म्युला यूज करायचा, 2 रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. परपेंडिक्युलरची सेम कंडिशन आहे, a प्लस b इज इक्वल टू 0, आणि कोइन्सिडंटची पण सेम कंडिशन आहे, h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0. फक्त लक्षात घ्या ते जे इक्वेशन असणार आहे ते इक्वेशन ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस 2hx स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये असणार आहे. बरोबर. तर बघा सर्वांना हे लक्षात आलं असेल. तर आता आपण नेक्स्ट पुढच्या एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन्स या ठिकाणी बघणार आहोत. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या टॉपिकचा सेकंड एक्सरसाइज, त्यातला पहिला क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. पहिला आणि दुसरा क्वेश्चन मी एकत्रच लिहिलेला आहे. काय बघा, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. व्हेरी सिंपल. आताशी आपण कंडिशन बघितलेली आहे. बघा आठवते काय, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे दिलेल्या लाईन्सचं इक्वेशन असेल. याच्यामध्ये बघा a प्लस b इज इक्वल टू 0, देन व्हॉट दिस इम्प्लाइज that two lines L1 is perpendicular to L2. आणि सेकंड कंडिशन आपण बघितली, व्हॉट इज द सेकंड कंडिशन, h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0, देन L1 कोइन्सिडेंट टू L2. लक्षात आलं का बघा. या दोन कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल, याचं सोल्युशन मी इथं लिहितोय. फर्स्ट, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा ना किती सोपं आहे. गिवन इक्वेशन बघा फॉर्मॅट कसं आहे बघा. दिलेलं इक्वेशन जे आहे ते लिहायचं अगोदर, म्हणजेच काय 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 याला म्हणतो मी नंबर 1. बरोबर ना. नंतर वी नो जनरल इक्वेशन. We know the general equation. What is that general equation? That is ax square plus 2hxy plus by square is equal to 0 याला म्हणतो नंबर 2. बरोबर. आणि इथं काय करूया, ऑन इक्वेटिंग 1 and 2, ऑन इक्वेटिंग 1 and 2 1 आणि 2 इक्वेट करा. आता 1 आणि 2 जर इक्वेशन इक्वेट केला तर लक्षात घ्या काय येतं, a ची व्हॅल्यू येते 3, 2h ची व्हॅल्यू येते -4 आणि b ची व्हॅल्यू किती येते -3. बरोबर ना. आता मग इथं आपण काय करू शकतो बघा, सरळ इक्वेशन बघितल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट -3 आहे, आणि या दोघांची पण सम 0च येणार आहे. त्यामुळं या दोन लाईन्सचं नेचर कसं असणार आहे, दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बरोबर ना. म्हणजे इथं काय म्हणू शकतो बघा आपण, हिअर
ए प्लस बी म्हणजेच काय 3 प्लस मायनस 3 काय येतं 0. बरोबर ना. मग जर ए प्लस बी 0 आला असेल तर काय म्हणू शकतो बघा आपण, therefore that two lines are what perpendicular to each other. त्या दोन लाईन्स ज्या आहेत त्या काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हे रिझल्ट तुम्हाला माहित असले पाहिजेत. या रिझल्टचा यूज करूनच आपण इथं एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. बरोबर. आता मग हे जर पहिले एक्झाम्पल ए प्लस बी 0 आलं म्हणजे त्या दोन लाईन्स कशा आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता पुढचं नेक्स्ट बघा, सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं बघा. सेकंड, शो दॅट these two lines are coincident. बरोबर ना. आता कोइन्सिडेंट कधी बघा, h² मायनस ab इज इक्वल टू 0 असेल तर त्या दोन लाईन्स कोइन्साइड होत आहेत. बरोबर. मग काय करूया बघा, गिव्हन इक्वेशन पुन्हा तसं सोल्युशन तुम्हाला लिहायचं आहे. गिव्हन इक्वेशन, व्हॉट इज द गिव्हन इक्वेशन, yes x² प्लस 6xy प्लस किती आहे बघा 9y² इज इक्वल टू 0. बरोबर. याला मी नंबर 1 म्हणतोय. नंतर वी नो जनरल इक्वेशन काय बघा, जनरल इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. याला मी 2 म्हणतो. बरोबर ना. आणि मग ऑन इक्वेटिंग बोथ इक्वेशन्स, ऑन इक्वेटिंग 1 and 2, 1 आणि 2 आपण या ठिकाणी जर इक्वेट केलं तर काय येतं सांगा, व्हॉट वी गेट हिअर, a इज इक्वल टू 1, x² चा कोएफिशिएंट 1 आहे, इथं a आहे. नंतर 2h इज इक्वल टू 6, सो इट इज द व्हॅल्यू ऑफ h 6 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आले बघा 3. आणि त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, दॅट इज 9. आता तिथं काय म्हटलेलं बघा, कोइन्सिडेंट म्हटलेलं आहे म्हणजे काय यायला पाहिजे, h² मायनस ab इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. बरोबर ना. तर मग फाइंड आउट करूया. लेट म्हणतो मी h² मायनस ab. आता h किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ h, दॅट इज 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a1 आहे आणि b व्हॅल्यू 9 आहे. बरोबर. मग मला सांगा 3 चा स्क्वेअर 9 मायनस 9 इज इक्वल टू 0 आलं. मग आपण काय म्हणू शकतोय, h² मायनस ab इज इक्वल टू 0. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, that two lines are what, are coincident. That two lines are what, coincidence. बरोबर ना. त्या दोन लाईन्स काय कोइन्सिडेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. तर सर्वांना लक्षात आलं का बघा, a प्लस बी जर 0 असेल, x² चा कोएफिशिएंट प्लस y² चा कोएफिशिएंट यांची सम जर 0 आली तर दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, ज्यांचं ते कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. आणि जर h² मायनस ab बरोबर 0 आला असेल तर दॅट टू लाईन्स कोइन्सिडेंट टू इच अदर. बरोबर. तर सर्वांना हे लक्षात आलं एक्झाम्पल्स. आता असंच आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया. पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. इथे तुम्हाला काय करायचं, फाइंड व्हॅल्यू ऑफ के इफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय नंबर 1 kx² प्लस 4xy मायनस 4y² इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बरोबर. नंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे, kx² मायनस 12xy प्लस 4y² इज इक्वल टू 0 आर कोइन्सिडेंट लाईन्स. आणि थर्ड काय दिले, 3y² प्लस 9xy प्लस kx² इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता बघा, जेव्हा त्या परपेंडिक्युलर असतील तेव्हा काय असणार आहे, a प्लस बी इज इक्वल टू काय असणार आहे बघा 0. जेव्हा ते कोइन्सिडेंट असतील तेव्हा काय असणार आहे, h² मायनस ab इज इक्वल टू 0. आणि पुन्हा थर्ड पण परपेंडिक्युलरच आहे म्हणजेच काय येतं, a प्लस बी इज इक्वल टू 0. या कंडिशन्स यूज करून तुम्हाला ही तीनही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. बरोबर ना. आपण मगाशी जसं 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच पद्धतीनं तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. आपण डायरेक्ट त्यांचे आन्सर्स या ठिकाणी डिस्कस करूया. पहिलं काय बघा, दिलेले हे जे इक्वेशन आहे ते तुम्ही ax² प्लस 2hxy प्लस by² बरोबर इक्वेट केलात. काय येतं बघा, a ची व्हॅल्यू आली k, ट्वाइस h ची व्हॅल्यू येते 4 आणि b ची व्हॅल्यू किती येते -4. बरोबर ना. आता त्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत म्हणजेच काय, a प्लस बी 0 असणार आहे. बरोबर ना. आणि मग a प्लस बी जर 0 असेल तर मला सांगा मग किती येणार आहे, k प्लस -4 इज इक्वल टू किती येतं 0. बरोबर ना. मग याच्यावरून मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k. k ची व्हॅल्यू किती येते 4 येते. पहिल्याचं सोल्युशन k इज इक्वल टू किती येतं 4. बरोबर.
तसंच आता दुसऱ्या एक्झाम्पलचा विचार करूया. सेकंड एक्झाम्पल, ज्या कंडिशन्स तुम्हाला या ठिकाणी यूज करायच्या आहेत त्या इथं मी दिलेल्या आहेत. सेकंड एक्झाम्पल काय बघा, kx² - 12xy + 4y² = 0 आर कोइन्सिडेंट लाईन्स. बरोबर. आता दिलेलं जे इक्वेशन आहे kx² - 12xy + 4y² = 0 हे तुम्ही जनरल इक्वेशन बरोबर जर इक्वेट केला तर मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a. a ची व्हॅल्यू किती येते बघा k. नंतर ट्वाइस h ची व्हॅल्यू आहे -12 आणि त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू किती येते बघा 4. बरोबर ना. आता 2h ची व्हॅल्यू -12 आहे म्हणजे मला सांगा h बरोबर किती येतं -12 / 2 मीन्स -6. म्हणजे a k मिळाला. h ची व्हॅल्यू -6 आहे आणि b ची व्हॅल्यू किती 4 आहे. बरोबर ना. तर मग ऍज दॅट टू लाईन्स आर कोइन्सिडेंट देअरफॉर मग काय येणार आहे h² - ab = 0. बरोबर. आणि मग h² - ab बरोबर 0 म्हणजे मला सांगा मग -6² - a आणि b = काय येतं 0. बरोबर ना. मग तिथं सिम्प्लिफाय करूया. बघा काय येतं -6² केला किती येतो 36 = हा काय झाला 4k. मी 4k राईटला ट्रान्सफर केलं आणि मग याच्यावरून मला सांगा आता मग k = किती येणार आहे 36 / 4 आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k. येस 9 4 are 36 and therefore मग k ची व्हॅल्यू किती आली बघा k = 9 आलेलं आहे. म्हणजे जिथे दिले तुम्हाला दॅट टू लाईन्स आर कोइन्सिडेंट लाईन्स म्हणजेच काय h² - ab = 0 आलं. बरोबर ना. आणि त्याच्यानंतरचं जे थर्ड एक्झाम्पल आहे पुन्हा ते थर्ड एक्झाम्पल काय बघा परपेंडिक्युलरचं आहे म्हणजे तुम्ही काय करणार a + b = 0 घ्या. काय येतं बघा a ची व्हॅल्यू आहे 3 डायरेक्ट तुम्ही सांगू शकता a 3 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे k. h ची व्हॅल्यूची काही गरज नाहीये कारण दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर आणि देअरफॉर मग मला सांगा a + b = 0 so 3 + k = 0 and what is the value of k that is a -3. बरोबर. तर या पद्धतीने तुम्हाला परपेंडिक्युलर किंवा कोइन्सिडेंटचे एक्झाम्पल्स ट्राय करता आले पाहिजेत. फॉर परपेंडिक्युलर सम ऑफ कोएफिशिएंट ऑफ x² + कोएफिशिएंट ऑफ y² = 0 आणि फॉर कोइन्सिडेंट h² = ab or h² - ab = 0. तर लक्षात घ्या a + b 0 फॉर परपेंडिक्युलर h² - ab = 0 फॉर कोइन्सिडेंट लाईन्स. बरोबर. तर हे कंडिशन्स व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यावरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे पण क्वेश्चन्स ट्राय करता येतील. लक्षात घ्या. आता आपण नेक्स्ट लेक्चरला अँगल्स बिटवीन दॅट टू लाईन्स त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स आपण असे सोडवत जाऊया. त्या एक एक्झाम्पल आपण एक्सरसाइज मधलं सॉल्व्ह करायचं. त्या टाइपचे आणखी काही एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण अँगल्सचे एक्झाम्पल्स ट्राय करूया.